जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच राहिलाय। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली, त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस झालाय। उर्वरित तालुक्यात ही पावसाची रिमझिम सुरूच राहिली आहे। पावसामुळे विलंब झालेल्या पेरण्यांना काही भागात गती आल्याचं चित्र होतं। मागील आठवड्यात पावसाने उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच राहिलाय। शिराळा आणि वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस झाला। शिराळा तालुक्यातील बहुतांशी गावांना मुसळधार पावसाने झोडपले। चरण मंडलात अतिवृष्टी झाली असून तिथे 76.5 मिलीमीटर पाऊस झालाय। शिरसी, सागाव, मांगले या मंडलातील गावांमध्येही चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे। वाळवा तालुक्यातील कासेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर परिसरात चांगला पाऊस झाला। मिरज पश्चिम भागातील कसबे, डिग्रस, तुंग, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी या परिसरामध्ये सकाळपासून संततधार पाऊस सुरू राहिलाय। दुपारी काहीशी उघडीप घेतली होती, त्यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली। पलूस तालुक्यातील बिलवडी, अंकलखोप, नागठाणे, दुधोंडी या भागातील सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। तासगाव, खानापूर, कवठेमंका आणि जत तालुक्यात काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। सांगली शहरातील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे। चांदोलीत 24 तासात 77 तर कोयना धरण क्षेत्रात तब्बल 113 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून कृष्णा व वारणा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे।